नमस्कार, मी गौरी मनोहर पावसकर. आपलं स्वागत आहे आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये, जे की आहे गौरी अनप्लग. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तीला जिचं पार्लर आहे आणि ती मेकअप आर्टिस्ट आहे. तिचं नाव आहे नीलम राजू नाईक. सो वेलकम टू अवर न्यू गेस्ट लिझिया. नमस्ते, माझं नाव नीलम राजू नाईक. मी एक ब्युटिशियन आहे. कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? आणि आज आपलं पहिलाच पॉडकास्ट आहे. खूप छान वाटतंय. तर आज आपण पहिल्यांदा सुरुवात करत आहोत. तर आपण स्वामींचं नाव घेऊन सुरुवात करूया. तर कसं वाटतं तुम्हाला इथे? आज पहिल्यांदा मी जवळजवळ 25 वर्षाच्या नंतर कॅमेरासमोर आली आहे. म्हणजे कधीही आलेली नाहीये. मग पहिल्यांदा थोडंसं वेगळं काहीतरी. प्रत्येकालाच थोडंसं हे असतं. हो. असं काही हे नाही. तर तुम्ही ब्युटिशियन किती वर्ष झाले आहात आता? 25 वर्ष. तर मग कसं, म्हणजे काय तुमचा अनुभव काय आहे ह्याच्याबद्दल? अनुभव आता 25 वर्षाचा खूप मोठा आहे. तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये कसं, म्हणजे आवड कशी निर्माण झाली? लहानपणापासूनच मेकअपची, सौंदर्य याच्या लहानपणापासूनच खूप आवड होती. प्रत्येक मुलीला एक आवड असते. पण मला हे पार्लरच्या क्षेत्रामध्ये खूप आवड होती. तर तुम्हाला सुरुवातीला हा प्रवास कसा होता तुमचा? खूप खडतड होता. कोणी मदत केली, म्हणजे सपोर्ट कोणी जास्त केलं तुम्हाला? सपोर्ट माझ्या मिस्टरांनी सगळ्यात जास्त. त्यांनी खूप, म्हणजे खूप. आणि आईची सगळ्यात जास्त, आईची सपोर्ट. म्हणजे सगळ्यात पहिले जो पार्लरचा क्लास जो करायला लावला तोच आईने करायला लावला. आणि सुरुवातीला कोणत्या अशा अडचणी आल्या तुम्हाला, ज्याचं तुम्हाला सामोरं जावं लागलं? अडचणी म्हणजे कसं झालं की लवकर कोणी विश्वास ठेवत नव्हतं की लगेच करू का नको हिच्याकडून, ही करेल का नाही, बिघडवेल, काहीतरी जर बिघडलं तर काय करायचं, अशा अडचणी खूप आल्या. मग त्या अडचणीवर कसं मात केली तुम्ही? शिकले, सराव केला, भरपूर शिकले. म्हणजे कोणी काही बोललं तरीही त्यांचा मी कधी राग नाही मानला. कारण की का, तर मला पुढं शिकायचं होतं आणि पुढं जायचं होतं ना, त्यामुळे मी कधीच कोणाचा राग नाही मानला. की ही मला अशी बोलली की तू माझ्या ॲब्रो बिघडवल्या किंवा तू माझा मेकअप खराब केला, मी म्हणायचे ठीक आहे, मी करून देते असे. हाच मोठेपणा प्रत्येक मेकअप आर्टिस्ट आणि पार्लरवालीकडे जर असेल तर खरंच खूप बायका प्रत्येक ह्याच्यामध्ये व्यवस्थित हे करतात. आणि तुमचं कामाची खासियत काय असेल? कुठलं स्पेशल गोष्ट आहे तुमच्याकडे ज्याच्यामुळे तुमच्याकडे कस्टमर्स जास्त आहेत? माझ्या कामाची खासियत म्हणजे माझं जे काम आहे ते, जे मी काम करते ते, आणि त्यांचा माझ्यावर तेवढा विश्वास की ही आपलं व्यवस्थित करत. म्हणजे तुमच्या कस्टमरचा तुमच्यावर असलेला खूप विश्वास तुमची मोठा. खासियत. आणि घर आणि व्यवसाय तुम्ही कसं सांभाळता? कोण तुम्हाला सगळ्यात जास्त सपोर्ट करते ह्या गोष्टी? माझी मुलं, कुटुंब. पहिलं तर कुटुंबच माझ्यासाठी की ते मला सपोर्ट करतात. नाही तू जा, आम्ही आहे घरी, आम्ही बघून घेऊ. दिवसभरी जरी नसले घरी तरी माझी मुलं मला सपोर्ट करतात. आणि माझे कस्टमर जे माझ्याकडे येतात ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे, कारण त्यांच्यामुळंच ते येतात म्हणून मी त्यांच्यासाठी वेळ काढू शकते आणि येऊ शकते. असं. मग कस्टमर्सशी तुम्ही कसं हे केलं पहिलं स्टार्टिंगला? म्हणजे कसे कस्टमर्स तुम्ही गेन केले? स्टार्टिंगला थोडासा त्यांचा विश्वास नाही बसला, पण हळूहळू थोडासा विश्वास बसूस तर थोडा वेळ गेला. जसा जसा विश्वास बसला माझ्यावरती की नाही, आपल्यासाठी ही परफेक्ट ब्युटिशियन आहे. आज 16, 17 वर्षापूर्वीच्या क्लायंट माझ्या अजूनही माझ्याकडे येतात. हेच खरं ॲप्रिसिएशन आहे तुमच्या कामाचं, की एवढ्या वर्षाचे सुद्धा क्लायंट तुमच्याकडे अजूनही आहेत. आणि तुम्ही महिला उद्योजका म्हणून तुम्हाला काय असा अभिमान वाटतोय, की म्हणजे कुठलं मोठी तुम्हाला हे? माझा अभिमान म्हणजे मला हा वाटतो, माझे ग्राहक जेव्हा माझी पाठ थोपटतात ना, तो अभिमान मला जास्त वाटतो की माझ्यासाठी अरे हा तू हे केलं, खूप छान केलं, मला आवडलं, मी म्हणजे खूप खुश झाले तुझ्यावर, ह्याचाच मला खूप मोठा अभिमान वाटतो. हेच ॲप्रिसिएशन असतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. प्रत्येक छोटी छोटी गोष्ट जी कस्टमर आपल्याला सांगतं, क्लायंट आपल्याला सांगतो, तेव्हा आपल्याला जो आनंद मिळतो तो वेगळा. जेव्हा केल्यानंतर जेव्हा आपल्याला म्हणजे पैसे वगैरे देतात ना, तेव्हा जे बोलतात ना
की नाही मला खूप बरं वाटलं, एकदम मी फ्रेश झाले, तेव्हा मला ते पैसे घ्यायला पण बरं वाटतं आणि असा अभिमान वाटतो स्वतःवरती की मी ह्यांच्यासाठी काहीतरी करू शकले. आणि तुम्ही ज्या महिला आता नवीन आहेत म्हणजे मुली आहेत समजा, त्यांना त्यांना पायावर उभं राहायचं तर तुम्ही काय सांगाल? मी त्यांना सांगणार की तुम्ही खरोखर तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहा आणि काहीतरी करा. तुमची स्वप्न तुम्ही स्वतःच पूर्ण करा, कारण की कुठली वेळ कशी येईल ते सांगता येत नाही. त्यासाठी आपण आपल्या पायावर स्वतः उभं राहायचं. मी माझ्या मुलीला पण हेच सांगते की तू तुझ्या पायावर उभी राहा. तुमच्या इथे मेकअपचे क्लासेस वगैरे तुम्ही घेता का? हो, माझे मेकअपचे क्लास चालू आहेत, मेहंदीचे क्लासेस चालू आहेत, अजून ह्याचे पार्लरचे वेगळे चालू आहेत, मेकअपचे आर्टिस्टसाठी फक्त मेकअप त्याच्यासाठी वेगळे क्लास चालू आहेत. असे क्लासेस चालू असतात माझ्याकडे विथ सर्टिफिकेट तुम्ही सगळं हो, provide सर्टिफिकेट करता. वगैरे सगळं. आणि वुमन्स डे निमित्त तुमचं काय एक छोटस मेसेज देऊ शकता लेडीजला आपल्या? वुमन्स डेचं काय बोलायची हेच नाहीये, गोष्टच नाहीये. सगळ्या लेडीज अशा एकदम नाही का भन्नाट सुटलेल्या असतात, कारण की कोणी ताब्यात राहत नाही त्या दिवशी. तो वुमन्स डे म्हणजे त्यांच्यासाठीचा दिवस आहे, स्वतःसाठी जगण्याचा दिवस आहे आणि त्यांनी तो खरंच खूप म्हणजे खूप भारी पद्धतीने आपल्या सगळ्या मुलींना, बहिणींना, आयांना, मैत्रिणींना सगळ्यांना घेऊन साजरा करायचा, कुणालाही सोडायचं नाही. हो. तुम्हाला काय वाटतं आताच्या मुलींनी ह्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवावं की न ठेवावं? कुठल्या मेकअपच्या आपल्या आता तर मुली कुठल्याही क्षेत्रात पाऊल ठेवतात. आता मुली सगळं आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत मुली. काही करत नाही असं नाहीये, सगळं करतात ते मुली. पार्लरच्या क्षेत्रात पण उतरावं, आमच्या नंतर कुणीतरी पाहिजे ना आमचा वारसा चालवायला. बरोबर आहे. थँक्यू मॅम, आज तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला. वेलकम. आणि तुम्ही माझ्यासाठी ही संधी दिली त्याबद्दल थँक्यू. अशाच अनप्लग स्टोरीसाठी नक्की फॉलो करा आपल्या पेजला आणि नक्की 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 अजून काही स्टोरीज नवीन नवीन येतील. वुमन्स डे स्पेशल हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या आपल्या लोकांसोबत. आणि सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. बाय.